हॅलो, कसे आहात सगळे? तर काल आमचं हळदी फंक्शन झालेलं आहे आणि कालच्या हळदी फंक्शननंतर प्रचंड दमायला झालेलं आहे. कारण इतकी धमाल मस्ती डान्स म्हणजे तुफान केलेला आहे आम्ही. सो आता खूप दमणं झालेलं आहे आणि आजचा जो दिवस आहे तो ब्रेक आहे आम्हाला आणि उद्या लग्न आहे. म्हणजे हळद झाली, आजचा दिवस ब्रेक आणि उद्या लग्न असं आहे. बट आज आहे आपली फायनल मॅच 2020ची. सो तो पण आपण आनंद घेणारच आहोत. बघूया आता काय होतं ते. अर्थात हा ब्लॉग येईल तोपर्यंत रिझल्ट लागलेला असेल. हा ब्लॉग तर थोडा उशिराच येईल, तोपर्यंत रिझल्टसुद्धा लागलेला असेल, सगळ्यांना माहीत असेल. बट मला अजून माहिती नाही आहे. तर बघूया आपण ते ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवशी नवरीला जसं की ते खीर शेवया वगैरे खाऊ घालतात, तर तो कार्यक्रम आहे आणि मग उद्या लग्न. तर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता मला माहिती नाही की मी आजच्याच दिवसाचा फक्त ब्लॉग एंड करणार आहे की मग लग्नाचाही यामध्ये इन्क्लूड करेल. सो ते तुम्ही पुढे पहा आणि एन्जॉय करा. नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर. चला करूया कंटिन्यू. आता जाऊया लग्न घरी आणि मग पुढची कामं. थोडंसं जर उकळी आली तर म्हणजे लग्न घर असं भरलेलं आहे खचखचून आणि मस्तपैकी सगळेजण मॅच पाहण्यासाठी. कारण मुलं वगैरे ना कधी कधी इकडे तिकडे पळत राहतात. बट आज मॅच आहे तर सगळे घरातच थांबलेले आहेत. अर्थात लग्न असल्यावर सगळे असतातच, बट मुलांचं कसं असतं इकडे जा तिकडे जा असतं. बट आज मॅच आहे म्हणून थांबलेले आहेत. आणि आमची नवरीबाईचं रील काढणं चालू आहे. अर्थात व्हिडिओग्राफर मीच आहे. इकडे तुम्ही पाहू शकता खीर शेवया माझ्या मोठी जी जाव आहे, मावस जाव, तर जाऊबाई त्यांनी आणल्या होत्या खीर शेवया घरून बनवून, फक्त इकडे गरम केल्या मग त्यांनी. आणि आता सगळेजण बसून ते नवरीला खाऊ घालणार आहेत. सोबत नवरीचे जे बॅग भरायचं जी रील असते ना, जो कार्यक्रम असतो, तर कार्यक्रम नाही ॲक्च्युली रीलच तिला काढायची होती बॅग भरताना, तर ती मी तिला करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण स्वयंपाक केला. चिकनची भाजी केलेली वगैरे आहे, भात पोळ्या वगैरे केल्या. 50च्या वर जास्त पोळ्या झाल्या असतील. भाकरी पण केल्या आमच्या मामींनी भरपूर. आणि आता इकडे यांनी, या माझ्या जाऊबाई मोठ्या, त्यांनी नवरीसाठी मस्तपैकी खीर करून आणली, शेवयांची खीर करून आणलेली आहे. ॲक्च्युली पूर्वी असं होतं ना, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा घरोघरी नवरा म्हणजे ज्यांचं लग्न असेल ते असं प्रत्येकजण बोलवायचे गावामध्ये आणि त्यांच्याकडे जाऊन हा शेवया खाण्याचा प्रोग्राम असायचा. मग त्यासोबत कलवऱ्या. तर मी तर बऱ्याच जणांबरोबर गेलेली आहे लहानपणी आणि आत्ता मला ते अजिबात आवडत नाही, म्हणजे खीर शेवया वगैरे जास्त असं. बट हां, प्रथा आहे, कार्यक्रम आहे, तो तर करणंच आहे. सो इकडे माझ्या सगळ्या नंदा, जाऊबाई, मावशी, आत्या सगळ्याच बसलेल्या होत्या मणतीला घेरून आणि मस्तपैकी असा आमचा हसी मजाक करत कार्यक्रम छानपैकी पार पडला.
फोटो व्हिडिओ काढते कधी यार. तर असा हा सगळा आमचा लग्नाचा उत्साह आणि सोबतच इंडिया वर्ल्ड कप जिंकलेली आहे त्याचा उत्साह एकीकडे. सो रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे परत काही शूट केलेलं नाही आहे आणि डायरेक्टली तुम्हाला भेटते आहे लग्नामध्येच. तर लग्नाच्या हॉलवर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. मस्त मस्त अशी तयारी केलेली आहे. स्वरा आम्ही सगळ्यांनी छान अशी तयारी केलेली आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं वर्क केलेलं ब्लाऊज आणि ती साडी मी वेअर केलेली आहे. इकडे आता फोटोशूट चालू आहे मस्तपैकी माझ्या सगळ्या सासूबाई नंदा यांचा. इकडे मेकअप रूम आहे त्यामध्ये आमच्या मामीसुद्धा मस्तपैकी नटून थटून रेडी आहेत आणि आपलंही साधा सिंपल लुक नेहमीप्रमाणे. तर असा हा लग्नाचा हॉल होता. त्याच्यानंतर मग आम्ही जे रुखवत किंवा जे नवरीला देण्यात येतं ना तर ते भांडी आणि ते वगैरे लावून घेतलेलं आहे आणि मग छानपैकी असं लग्न समारंभ पार पडलेला आहे. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be
भारतीय बौद्ध महासभेचे गावचार्य शोभाकांतजी खांबळे हे वधूवरांकडून महामानवंत या ठिकाणी पूजन करून देणारे पुष्पपूजन मेणबत्ती अगरबत्ती पूजन करून या ठिकाणी पूजन होणार आहे. आलेले गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता योगमणि चित्ता तर असं छानसं असं लग्न पार पाडलेलं आहे. तुम्ही माझे सगळे व्लॉग जे लग्नाची सिरीज होती, वेडिंग सिरीज म्हणजे संगीत, मेहंदी, हळदी सगळेच व्लॉग जे आहेत पहिल्यापासून अगदी पुऱ्या लाटण्याच्या कार्यक्रमापासून पाहत आलेला आहात. आणि आता शेवटची वेळ आलेली आहे ते म्हणजे नवरीची पाठवणी करण्याची. डोळ्यांमध्ये पाणी घेऊन किंवा मनामध्ये आनंद आणि डोळ्यामध्ये अश्रू अशी ती वेळ असते. कारण आपल्या मुलीचं चांगलंही होताना आपण पाहत असतो, बट त्या क्षणी ती आपल्याशी दुरावणार असते, तर तेही आपल्याला थोडंसं मनाला वाईट वाटतं. तर ती वेळ आलेली आहे. तर हा ब्लॉग मी सध्यासाठी इथेच थांबवते. याचा पार्ट 2 येणार आहे लवकरच, कारण ब्लॉग खूप मोठा होतो त्याच्यामुळे. आणि काही गमती जमती राहिलेल्या आहेत लग्नामधल्या, त्याही मी पुढच्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करेल. सो नक्की पुढचा ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब केले नसेल तर अजून सबस्क्राईब करा. या पुढचा आणि शेवटचा व्हिडिओ लगेचच उद्या अपलोड होणार आहे. सो स्टे ट्यून.